दादाजी की छड़ी हूँ मैं, आगे पीछे खड़ी हूँ मैं, दादाजी की छड़ी हूँ मैं, आगे पीछे खड़ी हूँ मैं न जानू बात है क्या, लगते हैं खफा खफा, मैं न जानू बात है क्या, लगते हैं खफा खफा, कब से पीछे पड़ी हूँ मैं, दादाजी की छड़ी हूँ मैं, आगे पीछे खड़ी हूँ मैं, 16-17 साल की छड़ी है बड़ी कमाल की, पास अगर कोई दुश्मन आए छड़ी मार कर उसे भगाए। सत्य ही शिव है, शिव ही सुंदरी है, जागो उठ कर देखो। ठाऊ अनेका तुझगाई, कशी होती रे माझी आई, कशी होती रे माझी आई। आपल्या अंतरी शोधसी मानवा, राहुळी मंदिरी नांदतो देवा आपल्या अंतरी।
हसते हसते भक्तीचाच ठेवा उघडणार देवा आता उघडणार देवा उघडणार देवा आता उघडणार देवा जितने हैं जगत तारे उतने हैं दोस्त हमारे जब तक आजोबा आईकर की धुआ है तब तक पालन है तुम्हारा खुश रहो खुशी के झूले झुलाओ खुश रहो खुशी के झूले झुलाओ लेकिन उस खुशी में हमारे बच्चों को मत भुलाओ। चांद से प्यारी दादी माँ, चांद से प्यारी दादी माँ, जग से है निराली दादी माँ। उस घर में खुशहाली आए जिस घर में हो ऐसी दादी माँ। चांद से प्यारी दादी माँ, जग से है निराली दादी माँ। उस घर में खुशहाली आए जिस घर में हो ऐसी दादी माँ। छनछननन पैंजण चांदीचा कमरबंद, खनखननन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग, लावणी केसात गजरा पांढरा आणि शुभ्र, दिसते इतकी सुंदर कोणीही होईन दंग. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. होले होले आली ती माझ्या पाठीशी, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. तुमच्या समोर आले की काही सुचत नाही, वाय वाय धडक धडक धडकन जोरात धडके, वाय वाय तुम्हीच माझे आहो, होणार का हो, बोलू बोलू वाटते पण पोरगी मी शाय. नेहमीसाठी उभी राहीन तुमच्या पाठीशी, जीव सुद्धा देऊ शकते तुमच्यासाठी मी. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती, परी आणि अप्सरासे झाला प्यारी ती. होले होले आली ती माझ्या पाठीशी. प्रथमतः शालेय व्यवस्थापन, शालेय शिक्षक, मुख्याध्यापक, प्रमुख सर्वांचे आभार की ज्यांनी आमच्या बालपणामध्ये रमण्यासाठी आम्हाला इथे आमंत्रित केलं. सुरुवातीला आपण लहान असतो, नंतर आपल्याला नातवंड झाल्यानंतर त्या नातवंडांमध्ये आपण आपलं बालपण शोधत असतो. जे हट्ट, ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या नाही त्या आपण आपल्या नातवंडाच्या रूपाने त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा आपली मुलं असतात, नातवंडाच्या आधी आपली मुलं असतात, त्यांच्या संगोपन, त्यांच्या शालेय शिक्षण यामध्ये किंवा त्यांना शिस्त लावणं यामध्ये आपण त्यांचं बालपण एवढं जपू शकत नाही जेवढं नातवंडांच्या रूपाने आपण जपू शकतो. जे हार्डनेस किंवा जे कडक शिक्षा किंवा जे काही कडकपणाने आपल्या मुलांना आपण वाढवलेलं असतं तेवढ्या कडकपणे आपण नातवंडांना वाढवत नाही. म्हणजे जी इच्छा आकांक्षा आपण दाबून ठेवलेली असते नातवंडांच्या रूपाने आपल्याला त्याला वाट मोकळी करता येते. आणि या सर्व गोष्टी ज्या करत असताना आम्ही काय आहोत, आम्ही कुठे आहोत, आम्ही कसे आहोत हे आम्हाला सिद्ध करण्यासाठी या शाळेने आम्हाला जो मंच उपलब्ध करून दिला, आपल्या सर्वांचे आभार. आपण नेहमी असेच कार्यक्रम घेत चला. मला एक सूचना द्यायची आहे की हा जो प्रसंग आहे की आम्हाला एवढं तुम्ही भरभरून जे काही आता आमचा जो कार्यक्रम केला यामध्ये
आमची नातवंड, आमची मुलं सून वगैरे हे जर सहभागी करता आले तर एक कौटुंबिक सोहळा होईल. त्यांच्यासमोर आम्ही कधीच असं रिएक्ट होत नाही, तर कदाचित इथे त्यांच्यासमोर असं रिएक्ट हो, कारण इथे आल्यानंतर आम्हाला ॲटोमॅटिक आमच्यात एनर्जी मिळाली. आम्ही सगळीकडे असे वागत नाही. हे बघा, आज खरोखर आज खरोखर त्या शाळेच्या माध्यमातून आणि आम्ही आमच्या नातवंड या शाळेत टाकले, तरी त्यांनी आमचं लहानपण आम्हाला परत दिलं आणि त्याबद्दल मी शाळेचं आणि शाळेच्या सर्व कर्मचारीचं आणि जे शिक्षक आहेत जे या देशाचं भविष्य घडवतात अशा शिक्षकांचं मी फार फार मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आजी आजोबाचा हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आणि या कार्यक्रमाचा इतका चांगला प्रतिसाद त्यांनी मिळाला. त्याबद्दल मी सर्व शिक्षक, शाळेचे सर्व कर्मचारी, शाळेच्या अख्ख्या शाळेचं मी मनापासून अभिनंदन करतो. सर्व आजी आजोबा आले आणि एकत्र बघितल्यानंतर खरंच मन भरून आलेलं आहे. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक वृंदांनी जे काही सहकार्य केलं आणि आम्हाला चांगल्या प्रकारे लहानपण देगा देवा म्हणतात तशाप्रमाणे दिलं, त्या सर्व शिक्षक वृंदांचे आम्ही आभारी आहोत आणि कार्यक्रम खूप छान झाला असं मी सांगतो.